योग बारा आणायचा ते बांधून आणायचं. तुम्ही शेतामध्ये काम करता उन्हाळी पावसाळी तुम्ही इथं एकटंच? म्हातारा दोघ जण बायच्या कामाला ते गेलं 24 तास म्हणजे माझी मी एकटीच राहिलं तिकडे. नाही गाडी ओढ भेटला की मग माझी मी एकटीच असते. आणि 4 बैल आहेत. मग त्यांचं काय दूध बीत घालता? दूध नाही घालत आम्ही घरीच. मग काय तूप बीप काढून विकतो का? नाही. मग हे आता घर हे कोण पडलंय का ते? हा हे पडले. हे असं पूर्ण होतं हे कोण? हा होत हे पूर्ण होत. म्हणजे गुरांसाठी होतं का? हा गुरांसाठी होत ते. हे पूर्ण आता पाडून टाकला. मग हे हा गवत काढायचं नवीन. हा 50 माणूस लागतं तरी येत नाही. किती खर्च येतो याला? तरी येतो की 50-60 हजार खर्च येतो त्याला. मग तेव्हा मग तुम्ही ते पत्रावडा असेल तेवढं खायचं आपलं. बरं बरं बरं. मग तुम्हाला जवळचं गाव बिव बाजार बिजार कुठला? मग बाजार यायला लांब. किती लांब इथून? इथून तरी तिकीट 30 रुपये तिकीट. आणि चालत ते वेगळंच? चालत वेगळं जायला नाही चालत त्या किसरपर्यंत जायचं? इथून किसरपर्यंत जायचं चालत. हा मग चालत आपलं काय 4 पैसे मिळत नाही? आपल्याला म्हणजे इथं जायला बाजाराला जायला भेटना. गाडी नीट नाही तर जावं कशानं म्हाताऱ्या माणसाने येवं कशानं. मग आपलं ते तिखट घ्यायचं आणि तूप घ्यायचं ते खायचं. शेवटीला बरं काय करायचं? मग काय जीव जगला पाहिजे. जीव जगला पाहिजे. जितका समृद्ध निसर्ग तितकं समृद्ध जीवन आणि तितकी सुंदर जीवनशैली. आपण काँक्रीटची जंगलं उभारली खरी, पण मनाची शांती आजही या सह्याद्रीत शोधतोय. कारण मानवी जीवनाची मुळं निसर्गाच्या गर्भातच रुजलेली आहेत. निसर्गाशी घट्ट नातं जुळून ही लोक खऱ्या अर्थाने शाश्वत जीवन जगत आहेत. कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय निसर्गाच्या चक्रावर अवलंबून असलेले हे जगणं आपल्याला बरंच काही शिकून जातं. पण एक प्रश्न मनात येतो, हे कुटुंब अलिप्त का राहत असतील एवढ्या दुर्गम भागात? एकटेपणाच्या छायेत राहण्यामागचं त्यांचं कारण काय असेल? हेच कोडं उलगडण्यासाठी मी गाव भटकंतीसाठी निघालो आहे. सह्याद्रीच्या या अथांग दऱ्याखोऱ्यात आणि निसर्गाच्या वाटेवर तुमचं मनापासून स्वागत. मी विकास ओंबळे, तुम्ही पाहतात गाव भटकंती. नमस्कार मंडळी, मी विकास ओंबळे गाव भटकंती या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला विश्वास पडणार नाही, आजही लोक गवताच्या घरामध्ये राहतात. ती लोक कशी राहतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. समोर दिसणारी ही कानन नदी आहे. सध्या डिसेंबर महिना असल्यामुळे या नदीत पाण्याचे प्रमाण कमी आहे. नदीवर समोर जो पूल दिसतो आहे तो बांबू आणि लाकडापासून तयार केलेला आहे. हा पूल खूपच धोकादायक असून त्यावर जाताना विशेष काळजी घ्यावी लागते. कानन नदी ओलांडल्यानंतर आम्ही पायवाटेने पुढे चालत निघालो. पुढे जो रस्ता दिसतो तो JCBने काढलेला असला तरी अजूनही खूप कच्चा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कारवीची झाडे उभी आहेत. सध्या भात काढणी झाल्यामुळे लोकांनी आपली जनावरे मोकळी सोडलेली आहेत आणि ती मुक्तपणे शेतामध्ये चरताना आपल्याला दिसत आहेत. समोर दिसणाऱ्या पांढऱ्या ठिकाणापासून आम्ही मुख्य रस्त्यापासून साधारण 100 मीटर खाली उतरलो आणि तिथे बाईक पार्क केली.
त्यानंतर पायवाट्याने चालत आम्ही कान्हा नदीच्या ओढ्यापर्यंत पोचलो. ओढा पार करून थोडे अंतर चालत डोंगर चढत आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. इथे पोचण्यासाठी आम्हाला साधारण 20 ते 25 मिनिटे लागली. आज माझ्यासोबत आमचे मित्र मिलिंद भोसले सर आहेत. डिसेंबर महिना असल्यामुळे परिसरात हिरवळ कमी दिसून येते. गवत वाळलेलं आहे, पण शांत वातावरण, निसर्गाचा वेगळाच अनुभव मिळतो. मित्रांनो, आपल्याला इथे दिसतंय एक खळं. हे भाताचं एक खळं आहे, हे सारवलंय. इथं पहिले काळी इथं उडवी लागायची आणि इथं मळणी व्हायची बैलांना एकत्र बांधून. पण आता काय झालंय, नवीन 21व्या शतकामध्ये आता बैल कमी कमी झालेत आणि ट्रॅक्टरने आता सध्या मळणी होती. चल, समोर आपल्याला एक घर दिसत आहे. हे घर केंबळाचं म्हणजे गवतापासून बनवलेलं आहे. हा डोंगर चढून इथपर्यंत यायला आपल्याला साधारण 40 ते 45 मिनिटे लागली आहेत. आपल्याला जी वाट दिसत आहे ती चालून वाट घोटलेली आहे, कारण इथले लोक दररोज ये जा करून ही वाट तयार झाली आहे. समोर भाताची वावरे दिसत आहे, पण सध्या भात काढणी झाल्यामुळे ही शेती पूर्णपणे रिकामी आहे. चालत असताना बाजूला आपल्याला दाट जंगल दिसत आहे आणि त्या जंगलाच्या कडेलाच हे केबळाचं घर आहे. तसं पाहिलं तर हे घर खूप अडचणीच्या डोंगराळ भागात वसलेलं आहे. हे आहे गावाकडचं घर. दगड आणि मातीचं बांधलेलं मजबूत घर, पूर्णपणे सारवलेलं. शेणामातीचा गारवा देणारं अंगण. घरात पाऊल टाकतात जाणवतो आपलेपणा. कोपऱ्यात स्वयंपाकासाठी पेटलेली चूल, चुलीवर शिजणारा भात आणि धुरात मिसळलेला मातीचा सुगंध. दळण दळण्यासाठी घरात जातं, त्याच्या घरघर आवाजात दडलेलं मेहनतीची कहाणी. मसाले कुटण्यासाठी उकळाच्या प्रत्येक ठोक्यात आईच्या हाताचा स्वाद. जनावरांसाठी मोठा वाडा, त्यांच्या घंटाचा नाद आणि अंगणातील शांत जीवन. घरामध्ये सगळं साहित्य आहे, साधं पण जगण्यासाठी पुरेसं. हे घर 4 भिंती नाही, ही आहे संस्कृती, ही आहे परंपरा आणि हीच आहे आपल्या मातीची खरी ओळख. तुमचं नाव काय? ठोकूबाई धोंडीबा कचरे. किती वर्ष आले तुम्ही इथे राहताय? आता इथं काय कायमचीच आहे, परती मी एकटीच असते का बाबा कामाला गेले की. हा, मग इथं काय करता? काय जनावरांच्या मागे 2 बैल आहेत आणि 2 गाय आहेत, त्यांना सांभाळायला लागते. पाणी वगैरे आहे का जवळपास तुम्हाला? आहे. पाण्याची सोय आहे ना? पोरांनी- लाईट वगैरे? लाईट आहे. पोरांनी फोडले पाणी, ते 15,000 रुपये लावून झालं. नाही तर भरायला पाणी अशा वाटीनं भरीत होतो. हे काय इथं पाणी आता आहे ना जवळ पाणी? आहे. तर पोरांनी आपलं ते आपल्या मनाने फोडलं 15,000 रुपये घालून. पाणी लागलं का तिथं? लागले, पहिलंच लागलेलं होतं पाणी. फक्त आता मोठं केलं का हा, तिथं? मोठं केलं. त्यामुळे आता सर्वांचं तुमचं बघतं पाणी. हा, बघतं. जनावरांना सुद्धा तिकडेच देता का पाणी? हो, पाण्यावर तिकडेच नेतो. मग तुम्हाला करमतं का इथं? आता का नाही कर म्हणून कुणाला सांगायचं हो. असं रानात
एकटं असल्यावर आता एखादीकडे तड तारंबळ झाली तर एका माणसाला 2 माणसं असल्यावर एका माणसाला जावंच लागतं. मग कसं तरी दारवार लावून राहावंच लागतं. लय खूप भीती वाटते. बिबट्या वगैरे येतो का काय आहे का? आहे की आपल्याकडे तुम्ही पाहिलं का कधी? पाहिलंय. काही तुमचे जनावर वगैरे खाली का नाही ना? खाले कुत्रा खालं परवा इथनं घरात ओढून. त्याच्यामुळे तर लय भ्या वाटतं. त्या दरवाज्यात नाच सरला होता. म्हणजे तो बिबट्या नाही, ते दुसरा वाघच? हा वाघच. ते बारका वाघ. ते असा रानवटी असतो वाघ. ओके. हा आणि तुम्हाला मग आता चटणी मीठ पाहिजे असं तर कुठून आणतं मग? गेलं डायरेक्ट वेल्ल्याला इथून किती? वेल्ल्याला. 30 किलोमीटर आहे. 30? हा 30 किलो मग गाय इष्टी आली तर बरी, नाही तर 8-8 दिवस इष्टी येत नाही. मग आजारी पडला तर राहिलं 2-2 दिवस 4 दिवस आम्ही घरी राहतो. 4 दिवस घरी राहतो. मग सर अंगावर काढता? मग काय करायचं? अवघडच आहे. कोणी येत नाही का इथं? आशा सेविका वगैरे? नाही कोणी नाही, कोणीच येत नाही. आणि शाळा जवळ आहे का इथं? शाळा जवळ लहान मुलांची इथं गिसराते. सर हा पण येताना मोठं ओढ आहे मध्ये, पाण्याचं पार ते पडलंय. आता ते काय सांगायचंय, किती बारी अर्ज दिला होता आम्ही. अगोदरच्या टायमाला असा पाऊस पडायच्या टायमाला ती लाकडं नेतो आणि ती लाकडाने मग ते बांधतो. दरवर्षी बांधावा लागतो. दरवर्षी ती लाकडं न्यायची. आम्ही बायका माणसाने ती लाकडं न्यायची आणि आमच्यासाठी तो करायचा. आम्हाला जायला अलीकडे पलीकडे लागतं मुलाबाळांना म्हणून. अवघडच आहे. आम्ही बायका पोरांनी ते केलेलं आहे. आमच्याकडे गडी नाहीच आहे कोणी. बर. आमच्याकडे गडी कोण? आमच्या ह्या 3 बायका आहेत. त्यांचा नवरा वारला 10 वर्ष झाली. आमचा मालक असा एखाद्याकडे जाणार तरी बर ती एकटा मालक एकटा गडी किती नेऊन नेणार आहे. बरोबर. आम्ही मदतीला जातोच ना. असे शेवटीला काय बऱ्या करायचा. केल्याशिवाय तरी आपल्याला होणार आहे का? नाही. तो पूल तुम्ही बांधला बायकांनी? हा आता आलाय ना तुम्ही? हा त्यो जिगीर म्हणली बाई तुमची बाबा. ह्या डोंगरात आम्ही फाटीने ती लाकडं नेलेत आणि ते बांधलाय. दरवर्षी बांधतो आम्ही. दरवर्षी बांधताय, दरवर्षी वाहून जातोय. हा मग आता शेवटीला त्या लाकडांचा किती राहणार आहे. एवढा पाऊस मोठा त्या लाकडांपर्यंत लागतो पाऊस. आणि एकदा लाकडाबरोबर माणसं जाऊन गेले. आता त्याला प्रश्नच नाही. मग गेलं ते कायमच गेलं. शेवटीला काय बऱ्या करायचं. हे गावात का वर ठेवले? जनावरांचे लपवले का वर त्यात नेऊन? हे लाकडं आणले तर हे खाली टाकले तर हे वरच चिचलेले. वर का ठेवले पण ते? अगो जनावर खात्यात म्हणून. असं आहे व्हय? हा. त्याचे डुकर खाऊ नये म्हणून वर नेऊन ठेवले. नाही आपली जनावर गुर हा गुर खात्यात म्हणून सारखी. वर जाऊन काढायचं परत किती काय हे. आता नाही काढायचं. आता पाऊस लागच्या टायमाला ते घरात आतमध्ये भरून ठेवायचं. बरं अख्ख्या पाऊस काळाला. मला वाटतं लपून ठेवलं तुम्ही वरती. नाही असं काय त्यात लपून ठेवलंय का काय? अजून तिकडं मागं काढलेलं आहे गावात. हा गुरांना गावात हे असलं काढतो आम्ही. किती काढता गवत मग? 2000. 2000 लागतं. फाटी वगैरे लाकडं काय गॅस वगैरे काही आहे का नाही? गॅस नाही. फक्त चुलीवरच आपलं? हा चुलीवर. गॅस नाही. चांगलं. फाटी योग बारा आणायचा. ते बांधून आणायचं. तुम्ही शेतामध्ये काम करताना का बलरी म्हणली का? भलं रे आता ते राहिले का ध्यानात. एखादं गाव बोला की एखादं काहीतरी. नाही होत. नाही जात्यावरची एखादी ओवी, एखादा पाळणा, बलरी, वाईस म्हणा की वाईस आमच्यासाठी एकच करू मला. नाहीच. अहो थोडस म्हणा. रे वैदाना रे मैदाना भल वैदाना एवढीच म्हणतो. इकडं जोरात असेल पाऊस बिऊस जरा. पाऊस लय अगो. आता जे मे महिन्याला पाऊस पडेल ते आता दसऱ्यापर्यंत जोरात पाऊस. मग मग बदा घर गळतं खाली. मग तेव्हा तुमचं जाणं येणं हेच असतं नाही का? आमचं जाणं येणे मग आम्ही कशाला जातोय महिन्या 15 दिवसानं 20 दिवसानं कवा जायचं झालं तर. हा हे नदीला ह्या वड्याला पाणी. हा. ते नदीचं फुल ते लाकडं फुल लावलंय ना हा तिथं लागतो पाणी. तिथवर वर लागतं पाणी. म्हणजे पाऊस संपसपर्यंत बाहेर पडायचंच नाही. खरं नाही. आमचं काही खरंच नाही. पाऊस जर लय झाला हा तर पावसाचं निघणं आमचं कामाचंच नाही. असं महाराष्ट्रभर फिरलो असं नाही तिकडे फिरलो पण असं कॅमेराचं घर मी आहे ना अजून कुठं पाहिलं नाही. म्हणजे जग कुठं पोहोचलंय आणि तुम्ही अजून कॅमेरातच जाओ. गरीब परिस्थितीच्यामुळं काय करायचं हो.
आमची लय गरीब परिस्थिती नाजूक, त्याच्यामुळं आम्हाला धडा यायना किंवा वास पाडायचं म्हणलं तर फारीट खातं लागलं. आणि आता हे आम्हाला हे वाहतूक मारायला लागली, त्याच्यामुळं आपलं 2 रुपये जर आपल्या हातात नाही तर काय करायचं आपण. नाही, जगाच्या पाठीवर आहे ना. मी आता पत्र्याचं बघतोय, कौलाचं घर बघतोय, पण गवताच्या घरात राहणारा माणूस म्हणजे ह्या काळात पहिल्यांदा बघितलं असेल. आणि हे तुम्हीच करू जाणं. आता शेवटीला पर्याय काय करायचं, जे अखंडी पावसात जे राहण्याच्या ऐवजी हे आपलं कसलं बसलं गवत टाकून शेण आपलं राहावंच लागतं ना. मग हे सगळं मोडून जर गावात कोण गेलं तर गावात नाही ना जमणार, का? नाही जमणार गावात. गावात कसं की इथं म्हणजे आपलं पहिल्या बापूर्वी बसणं हे केलेलं आहे. मग सोयीच्या मार्गावर गेलं असतं आपलं. सोयीच्या मार्गावर गेलं असतं पण ते नाहीत ना, पोरग नाही हे करू देणार. नाही आपलं चालायचंय पण इथं जीव गुतला का मग? जीवच गुतलाय. मग इथं पोरांचं जन्म झाला, त्यांचं लहानपण गेलं, सगळंच झालं इथं. त्या पहिले बसणं इथंच आपलं जे काय बरं वाईट होईल तिथं झालं. आता गुरं कुठे गेली? आता गुरं गेली रानात. मग तुम्हाला आता इथं मग सुईला फाटी बिटी आता त्यांच्या मागणं आणायची जाऊन शेण फाटे. ही काय एवढी आणलेत आता, हे काय आणि ही वावर ह्याच्यात भात मग पिकवायचं. तुम्हाला ते राखेल बिखेल ते चुली पेटवायला? नाही तसलं काय नाही. हे काय एवढी वावर आहेत, अजून तिकडे मोर आहेत, हे वरती आहेत. तर ह्या वावरांनी हा. ते तेवढूसलं भात झाले. मग इथं फक्त भातच असते, दुसरं काय पीक करता? नाचणी पिकायला लागली नाचणी होती, वरवी होती, पण आम्ही करत नाही. आमचं हायच कोण करायला, ही एवढीच राव होत नाही. तू आणि एक जनावराकडे आणि एक त्याच्यात आरून फिरून काय करेल माणूस. त्याच्यामुळे ह्या अशा भीती ज्यांचा का आल्या तर मग आता हे ज्या अशा भीती ह्या अशा फार पोकारल्यात, मग का बा ते साप बीप काय शिरतेच साप शिरतेच. मग ह्या असल्या भीतीच्या ह्याच्यात साप शिरतेच काय. ते जनावरांना बी आहे, आपल्यालाही बी आहे ना. हा साप शिरतेच. लाईट आहे ते बरं आहे मावशी. लाईट आहे. ही काय कणिक हा कर कणकुल आता हे बघायला मिळत नाही बरं का. ह्यात काय ठेवित भात? भात मग आता भात भरलाय का त्यात? गेल्या वर्षीचे अंदाज झाले नाही आम्हाला. मी अजून खराब नाही होत मध्ये. नाही हे मागच्या वर्षीचं भात म्हणलं तुम्ही ना, हा. मग ते खराब होत नाही. नाही मग त्याला उंदीर बिंदीर लागत नाही. उंदीर लागते हा. पण खराब नाही होत. आता भरडून आणायचं आपण, ते असंच न्यायचा मग एवढं बैल. का उशीर केलं मग? आता जरा हे नदीत काम नाही, अजून वस्त्र सुटले, जीसीपी लावली नाही, त्याच्यामुळे जरा हा हा. दम काढलाय. मग ते काढायचं कसं बाहेर? काढायचं नाही रे, त्याच्यातनं भात उपसायचं आणि पिशवीतनी भरायचं. आपण कसं काढणार ते वरून जाऊन? हा वरून जाऊन आत माणूस शिरत ते हा. काढायचं. पण ते एवढं दिवस ठेवलं ते खराब नाही होत मला खूप नाही वाटतं. भात नाही खराब होत. कसं काय? तांदूळ खराब होतो, भात नाही खराब होत. हे काय लक मोडलं, हे काय ते का वाई मग तुमच्या काळात? काय तो म्हणा आम्ही नको म्हणतोय का? हे सगळ्यांनी नको. आता या जुनी घर मावशी आहे ना पाहायलाही मिळत नाहीत. आता लोकांनी पाडली ते सिमेंटची बांधली घर. बसा बसा खाली, बसा बसा. हे काय बांधले वरच? ती पाऊसच्या सारखं काय करतात त्यांनी? घोंगडी टाकायची गुरांच्या मागणं, जनावरांच्या हा मागणं. म्हणजे ते अंगावली कपडे वाळवायला. हा अंगावली कपडे वाळवायला हा, म्हणजे बाबाकडं घुमडी किंवा कागद कपडे बिडे वर टाकायची त्याच्या. टाकायची हा, बिंदास आपली टाकायची, वाळते तर खाली फाटी लावायची. शकायला बरं असं आपलं. हा आपली फाटी आता बसणं आपली आणून ठेवायची की पाऊस पडायला लागला हा. की ती आपली भरायची. घर गाव बांधलं हे? घर बांधले तरी झाली आजा पंजाने बांधले का. मी चौथी पिढी अजून तुमची इथं. मग एवढ्या लांब कसं काय आला तुम्ही? 3 तर पिढी झाल्या. मग एवढं लांब कसं काय आला? आता काय आता पहिली आजा पंजाची राहणं हा त्याच्यामुळे. आता आजा पंजा नाही, कसं माझं म्हणणं आहे बाबा, तर रस्ताही नाही बाबा, ठीक आहे लाईट आहे, पाण्याची सोय नाही, जायला 10 किलोमीटर तुम्हाला जायला लागतं येल्ल्यापर्यंत. मग एवढं लांब यायचं कारण काय? ये जे आता आजा पंजाने जर आपलं त्यांची ती अवस्था झाली, त्यांनी जागा जमीन इथं घेतली, हा. त्याच्यामुळे ती आपली राहिली. मग आता त्याच्यामुळे आपली रात गेलो
आता काही वाटत नाही, आता शेवटीला काय पर्याय करायचा. तुमचं माहेर कुठलं आहे? माझं माहेर देवपाली. देवपाल. तिथले यात्रा वाटतं उद्या काय? हा आज आहे. हा आज आहे. आज. ते शंकर काळे हा. पण ते कळस पर्यंत ना, हा मोबाईल चालू असला तर मग तोपर्यंत जास्त वाढलंच तर मग आता शेवटीला येईल ना. मग गेल्यावर पलीकडल्या वर्षी मी आजारी पडले, मालक आजारी पडलं, ते नेलं या पोरानं दवाखान्यात पुण्याला. हं. आणि मी राहिले, मी या जनावरांच्या माग मी आजारी पडले. मी शेजारी होती, हं. ती म्हणायची तर आम्ही जनावरांनी जातो. म्हणले नाही, माझी मी जाते. आलं मरण आपल्या जनावरांनी, लोकाला का आपण त्रास द्यायचा हो. हो. मग ती पोरग आणि पोरगी आली इथं जनावराला, तवा मग हिवकाना घेऊन गेला. ती पोरगी इथं राहिली. 2 नातुंड आहेत हं. त्या पोरीची, 2 पोरं आहेत. अच्छा. ती घेऊन आली. मग हे घर पहिल्यापासून केव्हाच आहे का? कॅमळच अजिबात त्याला पत्रा कधी लावला नाही, काय नाही. ही लाकडं आत्ता फारेट कातं लागलं म्हणून लाकडं तोडू दे. हे तुमचं घर कधी गळ्यात पडून तुमच्या, मग ह्याला सुधारायसाठी काय करता का तुम्ही? आता किती बारे केलं होतं पण त्याचं काहीच होतच नाही. त्याला काय आम्ही करावं ना. घरकुल बिलकुल सरकार देते का? सरकार घरकुल दिलंय, ते अजून गेलं झाली दिलंय. त्याचं अजून कुठं 100 वाऱ्या कागदपत्र करायला गेलो तरी नाही. तर हाय येतंय म्हणून अजूनही नाही. आता तर गप्पच झाली सरकार. सगळ्यांची घरकुल आली ना, आमची नाही आली. काय करायचं आम्ही काय करायचं? किती खर्च होईल जर घर एवढं आपलं बारकीपैकी असं नेमकं सांगितलं म्हणलं तरी आम्हाला वाहतूक आहे. हम्म. एक आता तुम्ही तिथून आला, वाहतूक आम्हाला 2 लाखाच्या आतमध्ये येईल का वर सांगा नाही तुम्ही. आता येईल का? 2 लाख तरी मी 2च लाख धरले, हम्म. पण 2 लाखाच्या आतमध्ये ते होईल का? नाही ना. आता ते वाहतूक किती मारेल? 2 लाख रुपये. आणि ह्याला जवळजवळ बांधायचंच म्हणलं तर 4-5 लाख रुपये लागतील. आपलं साधं बांधायचं आपलं लोखंडात लोड बेरिंग करून बांधलं ना ते चालल्यासारखं आहे. हं? म्हणजे एवढी गरीब परिस्थिती आहे, त्याच्यामुळं आमची लय नाजूक परिस्थिती झाली. आम्हाला एक घर बांधायचं महत्वाचं आहे. सरकारनं आम्हाला जर सहकार्य केलं तर महत्वाचंच आहे. तुम्हाला माहिती उत्पन्न काय दुसरं काहीच नाही आपलं. शेत सोडलं तर शेत सोडलं तर आम्हाला उत्पन्न नाही. मग आम्ही मेलो उपाशी. इन बातच. हा भात तर रगड शेत होईल. हम्म. हे आखी जागा जमीन आहे एक ना, ते करायचं. ते शेत जनावर ठेवत नाही. हा जनावर ठेवीत नाहीत. दही एवढं लसी. हा अहो लय होईन ते. नाही लय लय का तेव्हा अरे थोडं. बापरे बापरे. नाही घ्या. एखाद असं का आमचं नाही दोन्ही घ्या तुम्ही आम्हाला फुगून मारणार. ना. फुकते तर कसं नाही, ना काय होते तेव्हा. नाही काय होणार. घ्या. मंडळी बघा हे रान माणसांचं प्रेम. आजीने 1 ग्लास भर लस्सी केली आमच्यासाठी. हे खरं खाणे. तुम्ही सोनं का हो? त्याचा नाही उपयोग सोन्याचा. हा ह्यात खरं पौष्टिक आहे. सोनं एकीकडे आणि हे एकीकडे. एकीकडे. हा. अहो म्हणून तर कसं माहितीये का, तुम्ही हेच खाल्लं म्हणून तुम्हाला कोणला आजार बिजार नाही. नाही ना बरोबर तेच आहे. की मग हे दही तूप ताक. आम्ही खातोच, आम्हाला लागतच ते. मंडळी हे बघा या आजी मावशीचं प्रेम आणि हे दिलं त्यांनी लस्सी. अजून काय पाहिजे आयुष्यात? जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.